भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षतेखाली आज नागपूरच्या हॉटेल रॅडिसन ब्लू इथं ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली असून आज होणाऱ्या बैठकीत सदस्य देशांचे परिवहन मंत्री आपापल्या देशाच्या परिवहन संदर्भातील घोषणापत्रांचं सादरीकरण करणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲक्युपंक्चरच्या वतीनं आज आणि उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर नागपूर इथं ॲक्युकॉन 2026 राष्ट्रीय ॲक्युपंक्चर परिषद होते आहे। परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह देशभरातील तज्ज्ञ सहभागी होणार आहे। महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲक्युपंक्चरनं ॲक्युपंक्चरचे प्रथम अध्यक्ष डॉ. रुमी एफ. बेरामजी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या परिषदेत 700हून अधिक प्रतिनिधी सहभागी होऊन ॲक्युपंक्चर शिक्षण, संशोधन आणि उपचार पद्धतींवर चर्चा करणार आहे। सर्वोच्च न्यायालयात जनसुनावणी दरम्यान एका वकिलानं काल गोंधळ घातला। न्यायालयात फाईल हवेत भिरकावली आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। ही घटना न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर घडली। न्यायालयानं संबंधित वकिलाविरुद्ध तातडीनं कारवाई न करता तो अस्वस्थ असल्याचं नमूद केलं, मात्र याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला। जूनमध्ये पावसानं दडी मारल्यानं रखडलेल्या खरीप पेरण्यांना जुलैतील समाधानकारक पावसामुळे वेग आला असून वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत 3,40,521 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 84% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांच्या लागवडीला गती मिळाली आहे। विदर्भ देवस्थान समितीच्या वतीनं श्रीकृष्ण मंदिर माता खिडकी इथं झालेल्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील 60हून अधिक मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले। मंदिरांचं व्यवस्थापन, नोंदणी, धर्मदाय आयुक्त कार्यालयाशी समन्वय, कायदेशीर बाबी आणि मंदिर संस्कृतीच्या संवर्धनावर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली। विशेष सखोल पुनरीक्षण SIR मोहिमेत वेळेत पूर्ण करण्यासाठी नागपूर शहरातील BLO सोबत प्रत्येक प्रभागात मनपाचे कर संग्राहक नियुक्त करण्यात आले आहे। राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत ही जबाबदारी कालमर्यादेत पूर्ण करण्याचं आवाहन मनपा आयुक्त डॉ. विपिन ईटनकर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संयुक्त आढावा बैठकीत केलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।